भाषण कलेमध्ये आपल्याला निष्णात व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया की वक्तृत्व हे सुद्धा एक युद्धच आहे मित्रांनो. युद्धामध्ये ज्याप्रमाणे एखादा कसलेला योद्धा आपल्या स्वतःचा या ठिकाणी विजय व्हावा यासाठी तो आपले हातपाय बळकट करत असतो, त्याचबरोबर त्याला स्वतःला आपली हत्यारे सज्ज ठेवण्यासाठी रक्त आटवावे लागते. अगदी त्याच पद्धतीने तिथे सुद्धा ज्याला शिक्षण घ्यावे लागते, रणांगणामध्ये शिक्षण घेऊन तो उतरतो, त्या पद्धतीने वक्तृत्वामध्ये सुद्धा आपण विजयी होत असताना वाणीशी विचारांशी सतत आपल्याला चार हात करावे लागत असतात. त्या पद्धतीने वक्ता हा जरी योद्धा असला तर रणांगण हे म्हणजे ते व्यासपीठ असतं आणि मग त्यावर चढत असताना आपण निश्चय करणे गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं उत्तम तयारी करणे. बघा, जर चार लोकांसमोर जात असताना आपण अर्धवट कपडे घालून फिरायला जात असताना लाज वाटते ना, मग आधी कच्ची तयारी करून जर आपण मग या रणांगणावरती किंवा व्यासपीठावर उतरत असेल तर ते सुद्धा आपण थांबवलं पाहिजे. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद.